प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कौन सी भाषा बोलने लगे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया। देखें पूरा वीडियो चंबल न्यूज पर। आणि विठ्ठल मंदिरची प्रांगणमध्ये स्वच्छताचा अभियानपणी झाला। त्याच्यानंतर राम मंदिरमध्ये दर्शन पण झाले आणि त्याच्यानंतर आमच्या विकसित भारत संकल्प यात्राचा कार्यक्रम झाला। पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहे की भारतला विश्व पटलवर एक नक्षत्राच्या रूपमध्ये उभारायचा एक संकल्प त्यांचा आहे आणि ते संकल्पला सिद्धीमध्ये परिवर्तित करायची त्यांची दृढताची सोच आहे आणि संकल्प से सिद्धीचा सफर म्हणजे देशांचा मुठ्ठीभर माणसाचा प्रगती आणि विकास नाही, अंतिम छोरच्या माणसाचा प्रगती आणि विकास होणार। तसंच ते लक्ष्याची पूर्ती होणार। 140 करोड देशाचा माणसाचा गरीब शोषित वंचित वर्गांचा प्रगती आणि विकास होईल। ते लक्ष्य घेऊन दिनापासून रातपासून 24 घंटाचा त्यांचा परिश्रम 10 वर्षांचा झाला आहे आणि त्याचाही एक कार्यक्रम जवळ एक योजनाचा आता संकल्प झाला की 100% 100% आम्हाला सॅच्युरेशन पाहिजे। देशामध्ये आज गरीब कल्याण अन्न योजना ला तुम्ही घ्या, 80 करोड देशांचा गरीब मध्ये त्यांच्या घरामध्ये अन्न पोहोचवण्याचं कार्य भारत सरकार करतं। 5 वर्ष आणखीन हे योजना चालणार। कोरोना कालची योजना होती, कोरोना संपला, पण हे योजना आतापणी लागू आहेत। देशामध्ये 80 करोड माणसाच्या घरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 65 वर्षामध्ये 3 करोड घर बनून तयार झाले होते। 13 पंतप्रधान आणि आज देशामध्ये एक पंतप्रधानची कार्यप्रणाली पहा आपण। 10 वर्षामध्ये 4 करोड घर तयार झाले आणि एक आणखीन परिवर्तन झाले। त्यांची सोच आहे की आमची मातृशक्तीला नवीन शक्ती द्यायची आहे। देशचा विकास आणि देशची प्रगती 50% माणसाच्या हातामध्ये नाही, केवळ पुरुषाच्या हातामध्ये नाही, पुरुष आणि महिलाचं सशक्तीकरण पण पाहिजे। तो हे घर आवास योजनाचं घर आता त्याच्या मालिकाना हक पुरुषच्या नावामध्ये नाही, महिलाच्या नावामध्ये होईल। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 18 मेहनतकशी वर्ग आहेत आमच्या देशामध्ये। लोहार, सुनार, कुमार, एक माणसं त्यांची सोच विचारधारा कोणाजवळ नाही होती। पंतप्रधानची 16,000 करोड रुपयाची योजना 15,000 रुपया हर विश्वकर्माच्या हातामध्ये ते देणार। व्यवसायाला विकास आणि प्रगती द्यायची सोच आणि संकल्पला घेऊन